25 लोकांची सहमती आहे, एक शेतकरी अडवतोय. तर या बळीराजा पानंद रस्त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला अडवणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी ठेवलेला नाही. त्याचा आधार कार्ड 5 वर्षासाठी लॅप्स करण्यात येईल. ती रस्त्याची जी जागा आहे ती जागा सरकारनं ताब्यात घेण्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये नमूद आहे. आताच खासदार साहेबांबरोबर मी चर्चा करणार आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये आम्ही आमसभाही घेतोय. आपण गेल्या वर्षी घेतली होती. अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवले होते. याही आमसभेमध्ये याचा पूर्ण आराखडा तोपर्यंत आम्ही तयार करून घेऊ. येणाऱ्या आमसभेमध्ये तुम्हाला तो पूर्णपणे आराखडा त्या ठिकाणी देऊ. या ठिकाणी आपण बरेच वेळ रस्ते या गंभीर विषयावरती चर्चा केली आणि खरोखरच हा फार गंभीर विषय आहे. म्हणून शासनाने या नव्या योजनेचं बळीराजा पानंद रस्त्याशी त्याचं नवीन नामकरण केलं आणि तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला जे रस्त्याला क्रमांक नाहीत असे रस्ते साधारणतः 1200-1250 रस्ते आपल्याला दिलेले आहेत. या रस्त्याविषयी त्या ठिकाणी BDO सहसचिव आहेत, प्रांताधिकारी सचिव आहेत, मी त्या योजनेचा अध्यक्ष आहे. आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की भूमी अभिलेख कार्यालयाकडून जसं प्रसादने सांगितलं त्या पद्धतीनं भूमी अभिलेख कडून 1200 रस्ते करायचे म्हटलं तर 10 वर्ष जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रायव्हेट मोजणीदारांना घेऊन महिन्याला किमान 200 रस्ते तरी याची मोजणी करून घ्यायची. याला प्रांताधिकारी नवीन नंबर देणार. जसं ग्रामा नंबर पडतो त्याच पद्धतीनं जे चालू रस्ते आहेत 400-450 त्याला क्रमांक दिले जातील. नवीन बळीराजा पानंद रस्त्यामध्ये त्याला नवीन नंबर दिले जातील आणि रस्ते कायमस्वरूपी गुगलवरती टाकले जातील. सरकारी ॲपमध्ये हे रस्ते राहतील. याची रुंदी साधारणतः 15 फूट असणार आहे आणि त्या 15 फुटाच्या आसपास कमी जास्त थोडंफार असेल तरी यासाठी हे रस्ते तातडीनं व्हावेत म्हणून मी दररोज BDOच्या पाठीमागे लागलेलो आहे. त्या ठिकाणी प्रायव्हेट सर्वेच्या माध्यमातून हे रस्ते लवकर होऊ शकतात. अनेक लोकांच्या अनेक प्रकारे अडचणी आहेत. शेती पडीक आहे. 25 लोकांची सहमती आहे, एक शेतकरी अडवतोय. तर या बळीराजा पानंद रस्त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला अडवणूक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी ठेवलेला नाही. त्याचा आधार कार्ड 5 वर्षासाठी लॅप्स करण्यात येईल. ती रस्त्याची जी जागा आहे ती जागा सरकारनं ताब्यात घेण्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये नमूद आहे. तुमचं आधार कार्ड आणि त्या योगे सगळे बँकेचे सगळ्या प्रकारचे तुमचे व्यवहार पूर्णपणे त्या ठिकाणी ठप्प होणार आहे. सरकारनं अतिशय कडक भूमिका या रस्त्यासाठी घेतलेली आहे आणि म्हणून हे रस्ते लवकरात लवकर होण्यासाठी पुढच्या साधारणतः 15 दिवसामध्ये जे रस्ते खुले आहेत, ज्या रस्त्याला कुणाची अडवणूक नाही, ते रस्ते आपण लवकरात लवकर चालू करू शकतो. त्याच्यासाठी सीमांकनाची गरज नाही. परंतु या ठिकाणी प्रांताधिकारी असायला पाहिजे होते. BDO असते तर सुलभ झाला असतं. तुम्हाला सर्वांना ती माहिती योग्य पद्धतीने देता आली असती. पण जे रस्ते खुले आहेत, ज्या रस्त्याला अडचण नाही, समजा निमगावचा खंडोबा मंदिर रस्ता आहे, 3 किलोमीटरचा रस्ता आहे, तो आपण चालू करू शकतो. जिल्हाधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे. आपल्याला असे रस्ते ज्या रस्त्यावरती अडचणी नाही, ज्या रस्त्यावरती अडचणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला सीमांकन करावं लागणार आहे. त्या ठिकाणी मोजणीदार सरकारी किंवा प्रायव्हेटनं मोजलं तरी त्या TLRनं DYनं त्याला ऑथोराइज सिग्नेचर केलं की तो ऑथोराइज झाला. अशा पद्धतीनं या रस्त्याचं फार महत्वाचा विषय आहे. रणजित दादा खासदार साहेबांनी मीटिंग बोलवली
या महत्वाच्या विषयावरती आपल्या सर्वांशी चर्चा झाली. बऱ्याच जणांनी आता आपले वैयक्तिक विषय मांडले, पण वैयक्तिक विषय या ठिकाणी सुटू शकत नाही. तुमचे जे अडचणीचे विषय आहेत त्यासाठी TLR कडून किंवा खाजगी मोजणीदाराकडून त्याचं TLR कडून पत्र काढून ती मोजणी करून त्यावरती TLR न, कारण त्यांच्याकडे माणसं कमी आहे, ती सही झाली की मात्र मग तुम्ही काय बघायचं नाही. तुम्ही ना त्या वाटेला यायचंय. ते पोलीस प्रशासन, महसूल आणि तो कॉन्ट्रॅक्टर, त्याला जे लाईन आउट दिलेला आहे त्या ठिकाणी महसूलचीही गरज नाही, पोलिसाचीही गरज नाही. थेट तो कॉन्ट्रॅक्टर जाऊन त्या पद्धतीचा रस्ता ज्या पद्धतीने सीमांकन करून दिलेला आहे तो थेट करेल. त्या ठिकाणी कोणी अडवणूक केली तर त्याच्यावरती कडक कारवाई, म्हणजे त्याचं आधार कार्ड रद्द होणं, पोलीस कारवाई, या सगळ्या कारवाई होती. म्हणून या मीटिंगच्या माध्यमातून याला गती देणं. पुन्हा मीटिंग आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी घेतोय. बुधवारच्या मीटिंगमध्ये अजून पुढे विषय जाईल आणि यामध्ये जे रस्ते आलेले आहेत, सुरुवातीला हे 12.5 आहे समजा, किंवा पहिले 400 रस्ते आहेत, यामधले बिना अडचणीचे किमान 600 रस्ते आहेत. ते रस्ते आपण पहिल्यांदा चालू करून घेऊ. जे रस्त्यांच्या अडचणी आहेत त्याचा तुम्ही या ठिकाणी सिरियल म्हणजे त्या तक्रारी द्या. त्याचा असबे साहेब तुम्ही आराखडा तयार करा. त्यासाठी आपण तातडीनं मोजणी कशी करता येईल, काय करता येईल, वरून सरकारकडून काय सांगता येईल, किंवा प्रायव्हेट मोजणीदार घेऊन ते हायर कसे करता येईल, याची आपण त्या म्हणजे तक्रारीनुसार, गावानुसार, किंवा गावातले 2-2 रस्ते घेतले तर 200 रस्ते होतील आणि अशा असंख्य रस्ते आहेत आपण त्यामध्ये काढू. ही मीटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रांत मॅडमनाही बुधवारच्या मीटिंगमध्ये आम्ही सगळे राहू, त्यावेळेला ही चर्चा होईल आणि त्यानुसार याला गती कशी देता येईल, लवकरात लवकर पुढे कसं जाता येईल, आपण निश्चितपणाने प्रयत्न करू. या बाबतीमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो की ज्या ज्या लोकांचे रस्त्याची अडवणूक झालेली आहे, आता माझ्या माहितीप्रमाणे तहसीलदारकडे फार केसेस नाहीत, पण अनेक लोकांचे हे अडचणी आहेत आणि म्हणूनच सरकारनं या रस्त्यांना, म्हणजे हे 1200, 1300 आणि पहिले 400, 500, जवळजवळ 1800, 1900 रस्त्यांना नंबर मिळणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला 1000 रस्ते लागतील. कारण रणजित दादांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या दारामध्ये आता 4 चाकी गाडी जाण्यासाठी रस्ता हवा आहे. पूर्वीच्या काळी नव्हतं, मोटरसायकल असेल तर जमत होतं, पण आता प्रत्येकाकडे गाडी झालेली आहे आणि म्हणून या रस्त्यांची एक यादी बनवा. आताच खासदार साहेबांबरोबर मी चर्चा करणार आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये आम्ही आमसभाही घेतोय. आपण गेल्या वर्षी घेतली होती, अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवले होते. याही आमसभेमध्ये याचा पूर्ण आराखडा तोपर्यंत आम्ही तयार करून घेऊ. येणाऱ्या आमसभेमध्ये तुम्हाला तो पूर्णपणे आराखडा त्या ठिकाणी देऊ आणि या ठिकाणी पुढे जाण्यासाठी जे जे सांगितलेलं आहे की ज्या नगरपालिका आहे, चारी माळोंग असेल, माळशिरस असेल, नातेपुते असेल, अकलूज असेल, याला निधी भरपूर असतो. ती नगरपालिका त्या ठिकाणी रस्ते करू शकते, कारण ग्रामपंचायतीपेक्षा त्यांना जवळजवळ 50 पट निधी जास्त येतो. त्यामुळे त्यांच्या रस्त्यांची फार अडचण होत नाही. पण ज्या ठिकाणी अडवणूक त्या भागामध्ये होते त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 143 किंवा 5-2 खाली तहसीलदारकडेच अपील करावं लागेल. त्या ठिकाणी ती सोडवणूक करून घ्यावी लागेल आणि हा लोड कमी झाला तर त्या ठिकाणी चारी नगरपालिकेचा लोड काय तहसीलदारकडे फार राहणार नाही. आणि म्हणून आपण तुमच्याकडे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि तुम्ही तहसीलदारकडे गेला नाही, ते रस्ते सुद्धा आपण सीमांकन करू. किमान 100 तरी रस्ते प्रत्येक गावामधला, काही जणांचे जे पडी कचरा नाही त्या ठिकाणचे करू. त्याला प्रायव्हेट आपण सर्वेअर घेऊ, मोजणी करू आणि TLR कडून ऑथोराइज करून घेऊन हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. आणि जे मोकळे रस्ते आहेत ज्यामध्ये अडचणी नाही तेही 100 रस्त्यासाठी त्या ठिकाणी मंजुरी देऊ. येणाऱ्या बुधवारच्या मीटिंगमध्ये निश्चितपणाने आम्ही मंजुरी देऊ आणि हे काम पुढे नेऊ. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्या सर्वांना चर्चेमध्ये भाग घेता आला. अजूनही काय
विषय असतील तर रणजित दादा या ठिकाणी मांडतील. धन्यवाद.